माझं नाव पवन गणेश पवार, राहणार झोंबडी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. भाऊ यावर्षी आपण कोणतं वाण लावलेलं आहे? त्यांना आम्ही मालिका लावलंय. मालविका रिसर्च सोयाबीन लावलेलं आहे. मालिका रिसर्च सोयाबीन. आपण मालविका मागच्या वर्षी लावलं होतं का? मालिका मागच्या वर्षी एक बॅग लावली होती. उत्पन्न किती झालं? 10 क्विंटल. एका बॅगला एका बॅगला 10. 10 क्विंटल उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षी एक बॅग मालविका सोयाबीन लावली होती. आणि यावर्षी किती लावली भाऊ? यावर्षी 4 बॅग लावल्या. मालविकाचे 4 बॅग आहे यावर्षी. आपल्याला काय वाटते मालविकाचा हा प्लॉट भाऊ? मालिकाचं प्लॉट एक नंबर बसलाय. एक फवारणी केली फक्त आम्ही. आणि भाऊ याचं जर्मिनेशन कसं होतं? जर्मिनेशन चांगलं आहे. बाकी प्लॉटपेक्षा भरपूर चांगलं आहे. म्हणजे याचं जर्मिनेशन सुद्धा चांगलं आहे चांगलं आहे. आणि रोग प्रतिकारक क्षमता पण चांगली आहे. चांगलं आहे. फवारणी किती झाली म्हटलं? एक झाली फवारणी. मालविका सोयाबीनला एक फवारणी झालेली आहे. जर्मिनेशन चांगलं आहे. बाकीचं वाण लावलेलं आहे तुम्ही ना? बाकीचा एक प्लॉट लावलाय. हां. ते बी एकच बॅग लावलंय, पण त्यामध्ये आणि यामध्ये फरक. मालविकामध्ये आणि बाकीच्या वाणामध्ये फरक आहे. काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक त्या ब्रँचमध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मालविका सोयाबीनला ब्रँचेस भरपूर आहे. भरपूर आहे. वाढ पण चांगली झालेली आहे. क्वालिटी पण म्हणजे इतर वाणापेक्षा आपलं मालविका सोयाबीन चांगलं आहे. मागच्या वर्षी एक बॅग लावली होती, यावर्षी 4 बॅग आहे. मागच्या वर्षी ॲव्हरेज किती म्हटलं होतं आपण? 10 क्विंटल एकरी. तुम्हाला काय वाटते हा प्लॉट पाहून? आता या प्लॉटमध्ये आपलं आता बघा काय किती होते तर. शेतकरी मित्रांनो, आपण पवनभाऊ पवार यांच्या शेतामध्ये मालविका सोयाबीनचा प्लॉट पाहत आहेत. अतिशय सुंदर असा प्लॉट पवनभाऊच्या शेतात मालविका सोयाबीनचा बसलेला आहे. आपण याचे ब्रँचेससुद्धा पाहू शकता. अतिशय सुंदर असा प्लॉट, भरपूर ब्रँचेस झालेले आहेत. मालविका रिसर्च सोयाबीन बिगर बायोटेकचं नवीन क्रांतिकारी वाण मालविका सोयाबीन. रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त आहे. जर्मिनेशन चांगलं आहे. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण बिगर बायोटेकचं नवीन रिसर्च सोयाबीन वाण मालविकाचीच पेरणी करावी व भरघोस उत्पन्न मिळवावं. धन्यवाद पवन भाऊ.